भाजपा आपला गेम करणार असा अंदाज आता शिंदेंना येऊ लागलाय। युतीत आपण शक्तिशाली नसलो तर आपल्याला संपवलं जाईल याची जाणीव खरं तर शिंदेंना आधीपासूनच होती आहे, कारण ते काही कच्चे खिलाडी नाही आहेत। म्हणून तर सध्या दिल्ली वाऱ्या सुरू आहे, पण कोर्टाचा निकाल देखील टर्निंग पॉइंट असणार आहे आणि अशात भाजपने साथ सोडली तर दुसरा प्लॅन काय याची देखील शिंदे तयारी करत आहेत का? कारण नेमक्या अशा वेळी शरद पवारांनी एक सूचक विधान केलंय। शिंदे काय करतील हे लवकरच कळेल, ते बोलत नाहीत करून दाखवतात असं शरद पवार म्हणालेत आणि यामुळे शिंदे पवार युतीच्या चर्चांना उधाण आलंय। जर शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली तर राज्यात नवी समीकरणं निर्माण होऊ शकतात। ठाकरे सुद्धा युतीत परतण्याच्या चर्चा होत असतात। ठाकरे परत मूळ युतीत जातील का? फडणवीसांना हटवणं कठीण आहे हे शिंदेंना माहिती आहे, त्यामुळे शिंदेंनी आपला पक्ष वाचवण्यासाठी पवारांकडे हात पुढे केलाय का? हाच कदाचित शिंदेंचा बॅकअप प्लॅन आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की पवारांनी फक्त ही एक गुगली टाकली आहे। चला तर सविस्तर बघूयात। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात। ते कधीही विनाकारण बोलत नाही, त्यांच्या प्रत्येक विधानामागे काहीतरी राजकीय हेतू असतो। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर विचारलं असता पवार म्हणाले की ते बोलत नाहीत, करून दाखवतात। या विधानानं राजकीय वर्तुळात सध्या चर्चा झडू लागल्या आहेत। पवार खरंच काही संकेत देत आहेत का की ही फक्त महायुतीत गोंधळ निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न आहे, निर्माण करण्यासाठीचा डाव आहे? गेल्या काही महिन्यात शिंदे जवळपास 4 वेळा दिल्लीला गेले। प्रत्येक वेळी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या भेटी, पण चर्चेचा केंद्रबिंदू फक्त महायुतीतील तणाव असं सांगितलं गेलं, बोललं गेलं, अशा चर्चा होत राहतात। तर भाजप सोबत असतानाही मुख्यमंत्री पद न मिळाल्याने शिंदेंच्या मनात नाराजी आहे अशी चर्चा सुरुवातीपासून होत आली आहे। विधानसभा निकालानंतर खातेवाटप, पालकमंत्री पद आणि सत्तेतील वर्चस्व यावरून सतत संघर्ष सुरू आहे। शिंदे बाजूला फेकले गेलेत आणि अजित पवार फ्लॅशमध्ये आलेले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आणि मुख्यमंत्री पदाचा दावा केला। शिंदे नाराज झाले, इतके नाराज झाले की शपथविधीला देखील गैरहजर राहतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, पण नाराजीचं सावट कायम राहिलं। कधी अचानक गावी जाऊन बसणं तर कधी दिल्लीवारी, या सगळ्यातून त्यांची अस्वस्थता दिसून येते। दिल्लीहून परतल्यावर शिंदे फार काय बोलले नाही। पवारांनी त्यावर भाष्य करत म्हटलं की ते बोलत नाहीत, करून दाखवतात आणि यामुळे शिंदे काहीतरी मोठा राजकीय निर्णय घेणार का असा प्रश्न विचारला जातोय। त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र दावा केलाय की आमची वाटचाल बाळासाहेबांच्या विचारानुसार आहे आणि आम्ही तिरकत जात नाही। मात्र जर आपण मागे वळून पाहिलं तर शिंदे आणि पवारांच्या भेटी अधूनमधून होत आलेल्या आहेत। जून 2023 पवारांनी वर्षा निवासस्थानी शिंदेंना भेट दिली। जुलै व ऑगस्ट 2024 10 दिवसात 2दा बंद दाराआड चर्चा झाली। फेब्रुवारी 2025 साहित्य संमेलनात पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाला। या भेटीत साखर कारखाने, आरक्षण, शेती आणि प्रादेशिक प्रश्नावर चर्चा झाली असं सांगितलं जातं। मात्र अशा चर्चा कशासाठी होत असतात हे महाराष्ट्राच्या जनतेला आता चांगलं कळू लागलंय, त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी संवाद सुरू आहे हे स्पष्ट आहे। राजकीय जाणकार असं मानतात की शिंदेंकडे सध्या 2च पर्याय शिल्लक आहेत। पहिला पर्याय म्हणजे भाजप सोबत राहून सेकंड इन कमांड राहणं किंवा पवारांसोबत हातमिळवणी करून सत्ता समीकरण बदलणं। पण दुसरा पर्याय अवघड आहे, कारण भाजपने त्यांच्यावर एडीसीडीची मजबूत तटबंदी उभारली आहे। त्यामुळे बंडखोरीचा धोका घेतल्यास शिंदे राजकीय दृष्ट्या संपुष्टात येऊ शकतात। त्यामुळे भाजपला सोडून पुन्हा पवारांसोबत पुलद सारखा प्रयोग आता तरी शक्य वाटत नाही। पवारांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला गोंधळ हा फक्त राजकीय डाव असू शकतो, बाकी काही त्यात तथ्य वाटत नाही। तुम्हाला काय वाटतं? शिंदे पवारांकडे झुकतील का की भाजपच्या सावलीतच सुरक्षित राहतील? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।